पुण्यातील मानाचा पहिला गणपतीच म्हणजेच कसबा गणपती या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। तर या कसबा गणपतीचे अध्यक्ष आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा या वर्षी काय नवीन आहे कसबा गणपतीच्या डेकोरेशन मध्ये किंवा गणपती उत्सवात। नाही, अत्यंत पारंपरिक गणेशोत्सव साजरा करणं हे श्री कसबा गणपती मंडळाचं वैशिष्ट्य आहे। पुण्याचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती आहे। नवीन असं काही नसतं, पण यावर्षी आपण अष्टविनायक जे आहेत आपले, जे आराध्य आहेत सगळ्या गणेश भक्तांचे, त्यातला तिसरा गणपती जो पालीचा श्री बल्लाळेश्वर, त्या मंदिराची प्रतिकृती आपण साकारलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणं हेच मंडळाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। आणि ह्या वर्षी म्हणजे हे डेकोरेशनची जी आपण थीम ठेवली आहे ती काय डिसाइड केलेली आहे? पहिला म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट की अष्टविनायक जे आहेत हे आपल्या आराध्य गणपतीची ही 8 स्थानं आहेत। त्याची महती जगविख्यात जरी असली तरी ती आपल्या लोकांपर्यंत अचूकतेने पोहोचावी म्हणून आपण दरवर्षी पहिल्या वर्षी मोरगाव केलं होतं, मग सिद्धटेक केलं आणि मग आता आपण पालीचा श्री बल्लाळेश्वर चा गणपतीचं डेकोरेशन आपण केलेलं आहे। अशा पद्धतीने आपण आपल्याच धर्माचा, आपल्याच गणपतीचा प्रचार प्रसार कसा व्हावा त्यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत। अध्यक्ष म्हणून दरवर्षी कोणते चॅलेंजेस फेस करावे लागतात तुम्हाला या सगळ्या गोष्टी? चॅलेंज म्हणण्यापेक्षा अध्यक्ष म्हणून काम करताना खूप मोठी जबाबदारी असते, कारण हा गणेशोत्सव फक्त श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नाही, पुण्यातला मानाचा पहिला गणपती असल्यामुळं आम्हाला त्याचा जो बाज आहे, ही धार्मिकता आहे, शिस्त आहे, परंपरा आहे, तो टिकवताना सर्व मंडळांना आपण कशा पद्धतीने एकत्र बरोबर घेऊ शकतो त्यासाठी खूप विशेष प्रयत्न करायला लागतात। आमच्याकडं सगळे विश्वस्त, सभासद, कार्यकर्ते मिळून आम्ही हा उत्सव साजरा करतो। तो साजरा करताना 3 महिने अगोदरपासून त्याचं नियोजन सुरू होतं। अत्यंत बारीक बारीक गोष्टीचं सुद्धा नियोजन असतं। सगळ्या पुण्यामध्ये ख्याती श्री कसबा गणपती मंडळ म्हणजे शिस्तीचं मंडळ आहे, परंपरा जपणारं मंडळ आहे। आता परंपरा म्हणजे काय ते सगळ्यात महत्वाचं आहे। आज जर आपण बघितलं असेल तर श्रींची जी मूर्ती आहे, उत्सव मूर्ती, हा गणेशोत्सव असा आहे की पार्थिव गणेश, मातीच्या गणपतीची मूर्ती ही उत्सव मंडपात आणायची। ती आणताना 132 वर्षापूर्वी लाकडी पालखीमधून आणली जात होती, आज ती चांदीच्या पालखीतून आणली जाते। 132 वर्ष ही परंपरा कायम आहे। त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून 10 दिवस त्याचं पूजन अर्चन, त्याच्यासमोर वेगवेगळे कार्यक्रम सादर करून, त्याच्या सजावट करून अनंत चतुर्दशीला त्याला निरोप देताना ही मूर्ती आम्ही विसर्जन करतो। हा आहे पारंपरिक गणेशोत्सव आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साजरा करतो। आपण पाहिलं हा आपला ग्रामदैवत आता सगळ्या भाविकांना दर्शन देण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि पूर्ण आपण आता सगळे भाविक आता दर्शन घ्यायला येतात। आपण सगळे मानाचे गणपती आता नक्कीच बघूया। तोपर्यंत मी ऋतुला नारळे, न्यूज.स्पॉट।